काल रात्री झालेल्या खुनाच्या घटनेने मावळ परिसर हादरलाय। भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल 9 गोळ्या झाडल्या। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने देहू रोड परिसरात एकच खळबळ उडाली असून रात्रभर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। रमेश रेड्डी हा देहू रोड मधील गांधीनगर भागात वास्तव्याला होता। काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रेड्डी हा आपल्या मित्रांसोबत पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ एका टेलरच्या दुकानात कपडे घेण्यासाठी गेला होता। त्यावेळी त्याच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी संधी साधत रमेश रेड्डीवर बेछूट गोळीबार सुरू केला। काही मिनिटात हात, पाठ आणि डोक्यात तब्बल 9 गोळ्या लागल्यानं रेड्डी रक्ताच्या थारोळ्यात पडला। तर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला। काही स्थानिक नागरिकांनी तसंच रेड्डीच्या मित्रांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। रेड्डी यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभरात पसरली। त्यानंतर त्यांचे मित्र, नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली। तर पुणे-मुंबई महामार्ग अडवून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची पोलिसांकडे मागणी केली। पोलिसांनी तात्काळ जवळपासच्या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला। दुसरीकडे खून झालेल्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा करत पुरावे गोळा केले। फॉरेन्सिक टीमही रात्रीच दाखल झाली होती। काय घटना आहे? त्याचा मृत्यू झालाय गोळीबारामध्ये। देहू रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक या ठिकाणी फायरआर्म वापरून एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यावर त्या ठिकाणी रमेश रेड्डी राहणार देहू रोड यावर काही अज्ञात इसमांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यास आश्रय हॉस्पिटल सवाना चौकात पाठवण्यात आलं होतं। हॉस्पिटलला आल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आलेला आहे। YCM येथे बॉडी पाठवलेली आहे। यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू आहे आणि जे मारेकरी आहे त्यांच्या शोधासाठी आमच्या टीम्स तैनात केलेल्या आहेत। काय नक्की कारण समोर येते? प्राथमिक दृष्ट्या एवढीच माहिती आहे, फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। मृत रमेश रेड्डी हा भाजपचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता होता। त्याला माजी मंत्र्यांचा निकटवर्ती समजलं जायचं, त्यामुळे त्याच्या अशा हत्येनं एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी देहू रोड परिसरात अशीच खुनाची घटना घडली होती। रमेश रेड्डी याचा सक्का लहान भाऊ जॉन रेड्डी याचा देखील गोळ्या घालून खून करण्यात आला होता। त्याच्याच हत्येची पुनरावृत्ती काल झाली, त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। दरम्यान पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक या गुन्ह्याचा तपास करत आहे।